शनिवारी गाजला तो मुंबईमध्ये निघालेल्या 2 मोर्चांमुळे। मतचोरीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या महाविकास आघाडी आणि मनसेने काढलेला पहिला सत्याचा मोर्चा, तर याला प्रत्युत्तर द्यायला भाजपने काढलेला मूक मोर्चा। या दोन्ही मोर्चानंतर आता दोन्ही बाजूच्या आयोजकांवर गुन्हे दाखल झाले। या मुद्द्यावर राजकारण त्यामुळे तापण्याची शक्यता आहे। हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वट्टीवरती येणार नाही। आपल्याला निवडणुका पाहिजेत, आम्ही सुद्धा यांना एका लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच। सर्वपक्षीय विरोधकांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चाला शनिवारी हा असा प्रतिसाद मिळाला। राज्यात विधानसभा निवडणुकीनंतरचा मतचोरीचा मुद्दा, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार या विरोधात उद्रेक या मोर्चामध्ये पाहायला मिळाला। राष्ट्रीय पातळीवरती ह्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि आता त्याचं लोण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय। निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविरोधात विरोधक एकवटल्याचं पाहायला मिळालं। या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, तरीही मुंबईत फॅशन स्ट्रीट पासून महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। परवानगी नसल्यानं आता मुंबई पोलिसांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केलाय। बेकायदेशीर सभेचं आयोजन आणि पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। पण हे गुन्हे दाखल होताच विरोधकांनी आता रान उठवलंय। भाजपच्या मुख मोर्चाला परवानगी होती का असा सवाल विचारत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलंय। जे सत्तेला घाबरतात ते सत्य दाबण्याचाच प्रयत्न करणार, कारण हे जे सरकार आहे ते सत्तामेव जयते आहे, सत्यमेव जयते नाहीये। आणि गुन्हे होणार, गुन्हे आमच्यावर टाकले जाणार हे आम्हाला माहिती होतं, कारण आम्ही सत्याची लढाई लढतोय। ही लढाई किती कठीण असली तरी आम्ही मागे काही हटणार नाही। जे बोगस वोटर्स आहेत, जे वोट चोर आहेत, त्यांना गद्दी सोडायलाच लागणार। ज्यांनी मत चोरी केले त्यांना सरकार सोडायला लागणार। या ईर्षेने आम्ही आता रस्त्यावर नाही, ते गंमत असते हो। त्यांना आता काय आहे की आम्ही एकच नुसतं माझा प्रश्न आहे, साधा सोपा प्रश्न आहे की आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो उत्तर भाजप का देत आहे? काल भाजपने जो काय सोपट एक 4-5 लोकांना घेऊन जो मुक मोर्चा काढलेला, तर मुक मोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं तर। अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत, त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही। आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही। सत्याच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने आयोजित केलेल्या मुख मोर्चाच्या आयोजकांवरती देखील मुंबईतल्या डीबी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले। भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नव्हता तर आंदोलन होतं। आमच्या आंदोलनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही। आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही। आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं। आम्ही मुंबईकरांना त्रास दिला नाही, आम्ही सर्वसामान्य माणसाला त्रास दिला नाही। ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात, ज्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात। त्यामुळे उगीच बोंबाबोंब करण्याचा प्रयत्न करू नये। राजकीय पक्षांना मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं नवीन नाहीयेत। शेकडो गुन्हे अंगावर घेऊनच राजकीय कार्यकर्ता घडत असतो। पण मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हे गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे काय होणार हा प्रश्न आहे। मोर्चा प्रकरणी गुन्हे तर दाखल झालेत, मात्र या प्रकरणी कारवाई होणार का हेही पाहावं लागणार आहे। संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।